यवतमाळ मुली विक्री आणि धर्मांतर प्रकरणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं उडी घेतली आहे। आज राळेगाव बंदची हाक दिली आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना कार्यकर्त्यांनी घेराव घालताच भाजपनं सुद्धा या बंदला पाठिंबा दिलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। पाहूयात। यवतमाळच्या राळेगाव, कळंब आणि केळापूर तालुक्यातील हिंदू मुलींची परराज्यात विक्री करून त्यांचं धर्मांतरण केल्याचा दावा हा भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चव्हाण यांनी केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या मुद्द्यावर आज राळेगाव बंदची हाक दिली आहे आणि त्यामुळे आज राळेगावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात जो संशयित आरोपी आहे मजर कुरेशी याला पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोप देखील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी केला। विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्याच मतदारसंघात आदिवासी मुलींची विक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणात संताप हा विश्व हिंदू परिषद आणि सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आणि त्यामुळेच रात्री देखील मोठा तणाव होऊन संशयित आरोपीच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली होती। त्यामुळे आजचा बंद हा शांततेत आणि सुरळीत व्हावा या दृष्टिकोनातून पोलीस सजग आहे आणि ठिकठिकाणून पथक बोलून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, राळेगाव, यवतमाळ।